शुभम शेठ, पावसा पाण्याचा फोन बोलू नका, पटन थोबड. तर नमस्कार मंडळी, काल आपला शुक्रवार म्हणलं आपण जाणार पुण्याला. पण जाता आता काय आपल्याला हॅपीचा गोण्या घ्यायच्या होत्या खायच्या. त्या दादाकडे गेलो, पाहत होतो काय मरणाचे जे सिमिन बी सीबी भो. मग त्यांना म्हणलं काहीतरी चारा पाणी तरी चारा. ते गेले आपल्याला इडलीला घेऊन. मग तिथं मोकर आपण मोजितो पिलो. मग ऑफिसचं कामावरून घरी आलो तर आता आज शनिवार म्हणल्यानंतर आपण 100% जाणार कुठं तर शनीला. मग स्वामी शेठला उठल सकाळ सकाळी पारशे तोंडाने बसवलं गाडीवर. आता आपल्या शुभम शेठचं आहे ना कायमच झालं. थोडा काय उशीर झाला तर मोकर शेड येतात. पण आता आज ना अमर हुतात्मा दिवस होता. मग तिथं आहे ना कारगिल वरच्या दिवसानिमित्त आहे ना फुल सलाम्या टोकल्या. तिथून जाता या भावाने पण परत रेनकोट घातला होता. पण यो भाऊ काय कडर घेऊन उभा होता सांगा बरं कमेंट करून. आता पारसं तोंड घेऊन गेल्यामुळे मला तर काय दर्शनाला जाता येणार नव्हतं. मग स्वामी शेठ गेले आणि शनी महाराजांचं दर्शन करून आले. तिथून आल्यावर तर फिक्सच राहतं बाबा काय बिना चहाचं सोडत नाही. पण आज आम्हीच त्याला तेल लावून आलो बिना चहाचं. मग घरी येऊन पाहत होतो काय आपली ओर आहे ना मोकर पंक्चर झाली होती. कस काय झाली होती काय माहिती. काय आता ओराचं पंक्चर काढून घेतो तोपर्यंत तुम्ही ना आपल्याला टपा फॉलो करून घ्या. मग काय आता आज आपल्या हॅपीचं पार्टिशनचं पाहिलं गेलं तिथं फक्त एकच झडप झाली होती. त्यांनी दुसरी झडप केलीच नव्हती. आता ते पण झालं म्हणलं फेर फटका मारतो. गाडीचं पेट्रोल संपलं ते टाकलं मग निघालं फेर फटका मारलं. हे मशीन आहे ना डांबरी रस्ता दाबत होतं. म्हणलं येडे बिडे झालं काय माहिती. पण श्रीरामपूर शहर यांनीच पुतळ्याने भरेल. कारण इथं भर पावसात ना 2 पोट्टे ना फुटबॉल खेळत होते. मग म्हणलं पावसा पाण्याचं गरम वडापावर तर ताव मारावंच लागणार. आम्ही वडापावर ताव मारतो. आपण भेटू उद्या. ओम साईराम.